आई, चिंता नको करू, मी आत्ताच कोणाला तरी मदतीसाठी बोलवून आणते. दीपू, तू 5 मिनिट आई जवळच बस. हा दीदी, ठीक आहे. सरिता पळत पळत शेजारी राहणाऱ्या विक्रमच्या घरी जाते आणि जोरात दरवाजा वाजवते. विक्रम अंकल, दरवाजा उघडा ना लवकर. विक्रम अंकल, दरवाजा उघडा ना. विक्रम अंकल. 2 मिनिटांनंतर विक्रम दरवाजा उघडतो. अंकल, आई अचानकपणे बेशुद्ध झालीये. प्लीज तुम्ही येऊन तिथं मदत करा ना. विक्रम आणि सरिता दोघेही पळत पळत सरिताच्या घरी येतात. सरिताची आई अजूनही बेशुद्धच आहे आणि सरिताचा लहान भाऊ दीपू रडत रडत तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो. विक्रम लगेच ॲम्ब्युलन्स बोलावतो आणि मग सगळेजण हॉस्पिटलला पोहोचतात. तिकडे सरिताची आई ॲडमिटच होते. सरिता एका बेंचवर बसलेली असते तेव्हा तिच्या बाजूला विक्रम येऊन बसतो. सरिता, तू ठीक आहेस ना? अंकल, आईला ठीक होण्यासाठी किती वेळ लागेल? डॉक्टरांनी सांगितलंय तुझ्या आईला हृदयविकाराचा झटका आलाय. त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल आणि 1 महिन्यासाठी तिला ऍडमिट करावं लागेल. आता आम्ही काय करणार अंकल? मी तुला पूर्ण मदत करायचा प्रयत्न करीन, पण ऑपरेशन खूपच महाग आहे. एवढे पैसे तर माझ्याकडे पण नाहीयेत. डॉक्टर आजच पैसे जमा करा म्हणून सांगतायत, नाहीतर ते उपचार सुरू करणार नाही. पण आम्ही पैसे कुठून आणणार? सरिता आणि विक्रम दोघे मिळूनही ऑपरेशनचे पैसे जमा करू शकत नाहीत आणि डॉक्टर सरिताच्या आईचा इलाज करतच नाहीत. सरिताच्या आईला परत घरी आणलं जातं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यांचा मृत्यू होतो. सरिता आता या जगात एकटीच राहते आणि त्यासोबत तिच्या डोक्यावर दीपूची जबाबदारी पण येऊन पडते. ती नदी किनारी बसून आपल्या परिवाराचा विचार करत असते. वेळ कोणती गोष्ट कशी दाखवते. 1 वर्षापूर्वी आमचं हसतं खेळतं कुटुंब होतं. किती आनंदी होतो आम्ही. बाबा रात्री ऑफिसवरून यायचे, आमच्यासाठी खेळणी आणायची आणि आई स्वादिष्ट जेवण बनवून ठेवायची. मी आणि दीपू खूप भांडणं करायचो आणि ते आम्हाला रागवायचे. आम्ही सगळे मिळून जेवायचो, हसायचो आणि फिरायला जायचो. माझ्या बाबांची मी लाडकी होते. पण त्या रात्री सगळं बदललं ज्यावेळेस बाबांचं रस्त्यावरती ऍक्सिडेंटमध्ये निधन झालं. आता ह्या जगामध्ये माझं दीपू शिवाय कोण आहे? पण मला हिमतीने लढावं लागेल आणि दीपूसाठी जगावं लागेल. आमच्या जवळ आमच्या आई वडिलांचं घरच राहिलंय. सरिता आपल्या घरी पोहोचते तेव्हा तिला दिसतं की दीपू घराच्या बाहेर उभा राहून रडतोय. काय झालं दीपू? विक्रम अंकल कुठे आहेत? ते तर तुझी काळजी घेत होते ना? तेव्हाच विक्रम घरातून घराचे पेपर्स घेऊन येतो आणि ते सरिताला देऊन टाकतो. ही घे तुझ्या घराची कागदपत्र. हे घर आता माझं आहे आणि तुम्ही दोघं इथे राहू शकत नाही. चला, आपलं सामान सुमान बांधा आणि इकडनं निघून जा. सरिताचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ती विक्रम अंकलवर खूप विश्वास ठेवायची, पण त्यांच्यावर गुदरलेल्या परिस्थितीचा फायदा उचलून त्याने सरिताचं घर स्वतःच्या नावावर करून घेतलं होतं. सरिता आणि दीपू आता बेघर झाले होते. सरिताकडे आता काहीच मार्ग उरला नव्हता. ती एकटी लढू पण शकत नव्हती. ती दीपूला घेऊन रस्त्याच्या कडेला जाऊन बसून राहिली. ताई, आई बाबा कुठे गेलेत निघून? ते आपल्याला न्यायला का नाही आले? ते आपल्याला जेवण का देत नाहीत? ताई, मला खरंच खूप भूक लागलीये. तू काळजी नको करूस दीपू. आई बाबा कुठे नाहीत गेले. ते प्रत्येक वेळी आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला बघतायत. फक्त आपल्या जवळ येऊ शकत नाहीत. पण मी आहे तुझ्या सोबत आणि नेहमी राहील. आता तू झोपून जा. उद्या मी नक्की तुला चांगलं काहीतरी खाऊ घालेल. सरिता दीपूला फार कष्टाने झोपवते. त्यानंतर ती आजूबाजूच्या हॉटेल्समध्ये जेवण मागायला जाते. सगळे हॉटेलवाले तिला पळवून लावतात. त्यानंतर ती रामधारीच्या हॉटेलवर पोहोचते. अंकल, 2 दिवसापासून काहीच नाही खाल्लं. प्लीज काहीतरी खायला द्या ना. प्लीज अंकल. काय माहित कुठून येतात पळून. निघात इथून. आमच्याकडे फुकटचं खायला घालायला पैसे वर नाही आलेत. भिकारी कुठले. त्याच वेळेला हे सगळं बोलणं हॉटेलचा मालक रामधारी ऐकतो. तेव्हा तो येऊन सरिताची विचारपूस करतो. काय झालं मुली? एवढ्या रात्रीची तू इथे का आली आहेस? मी आणि माझा भाऊ 2 दिवसापासून उपाशी आहोत. प्लीज काहीतरी खायला द्या. ठीक आहे, आता देतो. तुला लाज नाही वाटत? एका भुकेलेल्याला असा पळवून लावतोस? जा, तिच्यासाठी काहीतरी घेऊन ये. सांग मला मुली, तुझ्याबरोबर काय झालंय? सरिता रामधारीला आपली संपूर्ण कहाणी सांगते. सरिताची कहाणी ऐकून रामधारीला खूपच दया वाटते. तो म्हणतो, सांग,
मी तुला आणखी कशी काय मदत करू शकतो? मला स्वतःहून पैसे कमवायचे आहेत। माझ्या आईने खूप चांगले मला छोले कुलचे बनवायला शिकवले आहेत। मला त्यालाच बनवून विकून पैसे कमवायचे आहेत, पण माझ्याजवळ हे काम सुरू करायला पैसे नाहीयेत। जर तुम्ही मला ह्याच्यामध्ये मदत करू शकला तर तुमचे एहसान मी आयुष्यभर नाही विसरू शकणार। रामधारी सरिताला काही पैसे आणून देतो आणि म्हणतो, तुझी हिम्मत खरंच दाद देण्यालायक आहे। तू कधीच आयुष्यात हार म्हणून मानत नाहीस। आपल्या आई वडिलांना गमावल्यानंतर आणि आपल्या शेजाऱ्याने दगा दिल्यानंतर तुला स्वतःचं काम सुरू करायचंय। मी तुला पूर्ण सपोर्ट करीन। मी हे सगळं माझा भाऊ दीपू याच्यासाठी करतेय। जर तो नसता तर मी माझ्या आयुष्याचा त्याग केला असता। मला तुम्हाला अजून एक गोष्ट मागायची आहे। हा बोल ना। मी हॉटेलच्या बाहेर एक जुनी सायकल ठेवलेली पाहिली आहे। मी त्याला पण घेऊ शकते का? मी त्यावरच माझा छोले कुलचेचा बिझनेस करेल। ठीक आहे, मी ती रिपेअर करून तुला उद्या सकाळी देऊन टाकीन। अशा प्रकारे रामधारीच्या मदतीने सरिता छोले कुलचे बनवायला सुरुवात करते आणि ते सायकलवरून विकायला सुरुवात करते। ती आपल्या छोले कुलच्यांचं नाव रामधारी छोले कुलचे ठेवते आणि तिचे छोले कुलचे फारच चविष्ट असतात आणि ते बनवण्यासाठी खूप सारे लोक सरिताला स्वतःच्या घरी बोलवतात। रामधारी सरिताचा वाढणारा बिझनेस बघून खूप खुश होतो आणि त्याला सरिताचा अभिमान वाटतो। सरिता रामधारीला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे मान देत असते आणि हळूहळू त्याचे सगळे पैसे चुकते करते। सरिता जेवढे पैसे कमवत असते तून दीपूला सुद्धा चांगल्या शाळेमध्ये घालते आणि त्याला खूप शिकवते। सरिता 28 वर्ष सायकलवर छोले कुलचे विकत असते आणि तिचा भाऊ दीपू खूप शिकतो आणि फार मोठा ऑफिसर बनतो। दीपू सरिताला आपल्या आईच्याच जागी मानत असतो आणि आपल्या यशाचं श्रेय सरितालाच देत असतो। दीपू ऑफिसर झाल्यानंतरही सरिता छोले कुलचे विकणं बंद करत नाही, कारण याचमुळे तर ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकली होती। ती पूर्ण शहरामध्ये सायकलवर रामधारी छोले कुलचे विकणारी म्हणून प्रसिद्ध झालेली असते आणि दुसऱ्या शहरातले लोक सरिताच्या हातचे छोले कुलचे खाण्यासाठी त्या शहरात येत राहतात।